त्या अलकुडमध्ये एक असला तरी सर्वे झालाय. तो कसलाय त्याची चौकशी कर. कसला सर्वे? गावात म्हणजे सरकारी उद्योग येणार आहे. पण बातमी खरी आहे ना? काय कुणकुण लागल्याशिवाय महाराणाला कोणी कुंपण घालेल का? अण्णांनी बर्डीला कुपन घातलंय. अरे तो अण्णा किती चत्रा माणूस आहे माहिती आहे ना तुम्हाला. बर्डीला कुंपण घालण्यात के पैसे तू फुकट खर्च करेल का? सरकार कधी बी जमीन बळकावून घेऊ शकते. आपल्या हिश्श्यात कुणी घुसू नये म्हणून कुंपण घातलंय म्या. गावात आमच्यासाठी जमिनी शोधायला सुरुवात करा. कोणत्या एवढं ही जमीन विकत घेतोय? 200 एकरचं टार्गेट ठेवा. 200 एकर जमिनीत आम्ही त्याचं स्मारक उभारू. 200 एकर जमिनी. उद्यापासून धपाधप इसारच्या रकमा वाटत सुटा. बर्डी सोन्याची होणार आहे रे. लग्न करणार का माझ्याशी? 15 एकर जमीन आहे बर्डीवर आपली. सगळ्या जमिनी अडकावून टाका. दुसरी गोष्ट म्हणजे त्या वाल झाडाला अजिबात घुसू द्यायचं नाही. त्याच्या जमिनीचे व्यवहार अडकून पडतील याचा चोख बंदोबस्त मी केलेला आहे. तुम्ही केलेला व्यवहार, आमच्या परस्पर केलेला व्यवहार जर कॅन्सल नाही केला, आपल्या इतकं वाईट नाही आहे दुसरं कोणी. मी सांगतो अण्णा, हे सगळं थांबलं पाहिजे. 4 दिवस झालं दगड्या गायब झालाय. खरं तर तात्याच्या जागी अन्नाचा नंबर होता. जमीन भेटल्यावर अर्धी अर्धी करायची. बोल. अचानक आलेली श्रीमंती आपल्यासारख्या मातीच्या घरात राहणाऱ्या माणसाला झेपणार नाही. तू 3-4 दिवसात फटाफट मला सगळ्या खरेदी करून दे, नाहीतर एखादा खून तुझ्या पण गळ्यात येईल. लक्षात ठेव. हल, हल. मी या विकासाच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे. एखाद्या आमदाराला कळालं तर तो 200 एकर जमीन विकत घेतो. पण हे जर मुख्यमंत्र्याच्या कानावर गेलं तर तो अख्खा गाव विकत घ्या तर. दिले तू या टाईप मध्ये जास्त विचार करत जाऊ नको.